पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनतर्फे गणपती मंडळांना पारितोषिक वाटप. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनतर्फे यावर्षी गणपती मंडळांना उत्कृष्ट देखावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने पिंपळगाव पोलीस स्टेशनला एक पथक तयार करण्यात आले. त्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, पोलीस नाईक अरुण राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार, पत्रकार दीपक मुलमुले तसेच पत्रकार किशोर लोहार असे 6 लोकांचे पथक तयार करून या पथकाने गावातील मंडळांना भेट देऊन त्या मंडळांचे निरीक्षण करून प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक तसेच तृतीय पारितोषिकसाठी सर्वांच्या मते नंबर काढलेले होते. त्या अनुषंगाने दिनांक 7/10/2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे सुरू असलेल्या नवरात्र व आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक संदर्भात पोलीस पाटील यांची मीटिंग घेऊन योग्य त्या सूचना देण्यात आल्या. तसेच श्री गणेश उत्सव संदर्भात उत्कृष्ट देखावा प्रथम क्रमांक उत्तेजनार्थ पोलीस स्टेशन हद्दीतील उत्कृष्ट गणेश मंडळ तसेच एक गाव एक गणपती अशा मंडळांना सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मुकबधीर विद्यालय पिंपळगाव हरेश्वर, द्वितीय क्रमांक पारितोषिक संकल्प प्रतिष्ठान मित्र मंडळ पिंपळगाव हरेश्वर, तृतीय पारितोषिक रुद्रेश्वर महिला गणेश मित्र मंडळ पिंपळगाव हरेश्वर तसेच एक गाव एक गणपतीमध्ये लासुरे, वाणेगाव, शेवाळे, चिंचपुरे, अट्टलगव्हाण या गावातील गणेश मित्र मंडळ यांना देण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर यांनी केले. पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळेसर यांनी पारितोषिक वितरण केले. तसेच कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे आभार भास्कर पाटील चिंचपुरे यांनी मानले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, पिंपळगाव हरेश्वर परिसरातील सर्व पोलीस पाटील, परिसरातील गणेश मित्र मंडळ, पत्रकार बांधव, पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, पोलीस नाईक अरुण राजपूत, पोलीस हवालदार राहुल बेरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पत्रकार दीपक मुलमुले यांनी परिश्रम तो संत जनाबाईच्या ओवी आणि विठ्ठल समजा त्या जनाबाईला दळताना मदत करणे वगैरे असं आणि अशा प्रकारे जे खावा सादर करतो. सर्व बऱ्याच महिला आमच्याकडे येतात. आमच्या शेजारचे जे गणेश मंडळ आता द्वितीय क्रमांक मिळाले त्यांनाही माहीत आहे. आणि मागे तर मुलं जरा मोठे असल्या कारणाने तेव्हा खूप लोक यायचे, गर्दी पण भरपूर असायची. पण आता काय झालं, सध्या मीडिया, मोबाईल वगैरे TV याच्याने बराच परिणाम या गोष्टींवर झालेला आहे. जे टाईमवरती बराच परिणाम झालेला आहे. त्यामुळे पण तरी पण चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळतो. आणि पत्रकार मंडळी, साहेब मंडळी आणि आपल्या गावातले जी मंडळी त्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे. त्यांचं मी खूप आभारी आहे.